नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांनो इथे आता प्रधान काकूंनी अख्खी चाळ डोक्यावरती घेतलेली असते. म्हणजे इथे ऋषिकेश आणि जानकी या दोघांचे फोटो खरं तर ऐश्वर्याने पाठवलेले असतात. पण ते फोटो नक्की कुणी पाठवले त्याची काहीही शहानिशा न करता प्रधान काकूंनी अख्ख्या चाळीमध्ये त्या गोष्टीचा तमाशा घातलेला असतो आणि त्या आता जानकीला घरातून बाहेर काढत असतात. म्हणत असतात की बघा बघा चाळकऱ्यांनो, ह्या मुलीची थेरं बघा. मी तिला माझ्या मुलीसारखी वागणूक देत होते, पण तिला अजिबात तसं राहता आलं नाही. चालती हो, तू माझ्या घरामध्ये राहायचं नाही, असं इकडे आता काकू म्हणत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकीला धक्का देत असताना तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि तो जानकीला आधार देतो आणि म्हणत असतो, काकू हे काय करताय तुम्ही, तिला घरातून बाहेर का काढताय. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणत असतात, तू तर गप्पच बस, या सगळ्यामध्ये तू सुद्धा सामील आहेसच ना. तुम्ही दोघे जण काय गुण उधळता हे बघ ना, तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. तेव्हा प्रधान काकू ते फोटोज आता ऋषिकेशला दाखवतात. ऋषिकेश ते फोटो बघतो आणि त्याला कळतच नाही की हे नेमकं कारस्थान कुणाचं आहे, कारण त्यालासुद्धा प्रेक्षकांनो त्याबद्दल काही कल्पनाच नसते. आणि तेव्हा इथे प्रधान काकू जोरजोरात म्हणत असतात की ह्या मुलीची मी काळजी घ्यायचे, तिला वेळच्या वेळी घरी यायला सांगायचे, पण ही प्रत्येक वेळेला कारणं द्यायची आणि कधीच घरी वेळेवरती यायची सुद्धा नाही. प्रधान काकू म्हणतात की ह्या मुलीने मधुभाऊंच्या तोंडाला काळीमा फासलाच, पण आमच्यासुद्धा तोंडाला काळं फासलं. आणि हा बघा, हा ऋषिकेश रणदिवे, नानासाहेब रणदिवे यांचा थोरला मुलगा. पण मला तर वाटतं या दोघांचं हे लफडं आहे ना, खूप आधीपासूनच होतं. म्हणून तर हा नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा बरोबर आमच्या शेजारच्याच खोलीमध्ये राहायला का बरं आला, याला काहीतरी कारण असेलच ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की तुम्ही जरा गप्प बसाल का, आम्हालासुद्धा बोलू द्या. तेव्हा इथे काकू म्हणतात की मी का गप्प बसेन, मी तर तुम्हाला दोघांना बोलल्याशिवाय राहणारच नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ऋषिकेश एक आता रस्सी घेतो आणि प्रियाच्या अंगावरती टाकतो. प्रिया घाबरते आणि येऊन ऋषिकेशला मिठी मारते आणि म्हणते की साप साप. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, साप नाही आहे तो, जरा डोळे उघडून बघ, तो साप नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया लगेचच बाजूला होते. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणत असतात की तुझी एवढी हिंमत झाली, माझ्या मुलीला का घाबरवलंस तू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी घाबरवलं आणि तिने काय केलं बघितलंत ना, तुमच्या समोर आणि संपूर्ण चाळीच्या समोर तिने मला मिठी मारली. का मिठी मारली. तेव्हा इथे काकू म्हणतात, अरे पण तूच तिला घाबरवलंस ना, म्हणून तिने घाबरून तुला मिठी मारली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीने मला घाबरून मिठी मारली, मग तसंच जानकीच्या बाबतीतसुद्धा तसंच घडलं असेल ना, या मुलीच्या बाबतीत तसं नसेल घडलं का. तेव्हा प्रधान काका म्हणतात, याचा अर्थ ह्या मुलीच्या बाबतीतसुद्धा तेच घडलं आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अहो काका, तुम्हाला माहिती नाही आहे, इथे या मुलीच्या मागे, जत्रेवालीच्या मागे एक गुंड माणूस लागला होता. तो तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करत होता. ती बिचारी घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी एका गोडाऊनमध्ये गेली आणि तिथे माझं काम असल्यामुळे मी सुद्धा तिथेच होतो. तिला त्या माणसाची इतकी भीती वाटली होती की ती चक्कर येऊन पडली आणि तेव्हा मी तिला सावरायला गेलो होतो. मी तिथे होतो म्हणून ह्या जत्रेवालीचा जीव वाचला, नाहीतर काय झालं असतं तुम्हीच विचार करा. तेव्हा प्रधान काकू म्हणतात, मग तू मला सांग, हे फोटो कुणी पाठवलेत आम्हाला. ऋषिकेश म्हणतो, आम्हाला काय माहिती. आणि कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही त्या मुलीवरती फक्त आरोप का करताय हो. तिलासुद्धा तोच प्रश्न पडला आणि मलासुद्धा. म्हणजे एकमेकांची मदत करणं हे चुकीचं आहे का. तुमच्या मुलीने सगळ्यांसमोर मला मिठी मारली, तीसुद्धा घाबरून, तर आमच्या दोघांचं काय लगेच लफडं आहे, मग तुम्ही आम्हाला तसं का म्हणालात. तेव्हा इथे प्रधान काकू म्हणतात की मला काही कळत नाही, तुम्ही दोघे जण किती आणि काही बोला, पण मी एक गोष्ट सांगेन, तू आता माझ्या घरामध्ये राहायचं नाही म्हणजे नाही, या घरातून आत्ताच्या आत्ता चालतं व्हायचं, कळलं का तुला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रधान काकांना जानकी म्हणत असते की काका, तुम्ही तरी समजवा ना हो काकूंना. तेव्हा प्रेक्षकांनो तेव्हा प्रधान काकू म्हणतात की काय हो, तुम्ही येताय का आतमध्ये, की तुम्हालासुद्धा हिच्यासारखं बाहेरच ठेवू. तेव्हा इथे आता जानकी त्यांच्या मागे मागे जाते, पण प्रधान काकूंनी जानकीच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतलेला असतो.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की मॅक, तू काळजी करूच नको, आज तुझं काम होणार म्हणजे होणार. हे बघ, आपला प्लॅन आहे ना, फुल प्रूफ प्लॅन आहे. ती बाई आहे ना, ती आता जानकीला नक्कीच घरातून बाहेर काढणार आणि तुझी गर्लफ्रेंड तुला फोन करेल आणि तुझ्याकडेच मदत मागेल, बघच तू. तेव्हा मॅक म्हणतो, पण जानकीला त्रास तर होणार नाही ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही, तिला अजिबात त्रास होणार नाही, तू काळजी करू नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला फोन आलेला असतो आणि तिच्या माणसाने माहिती दिलेली असते की जानकीला घरातून बाहेर काढलेली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मॅक, अरे ऐकलंस का, तुझ्या गर्लफ्रेंडचे फोटो घरपर्यंत पोचले आणि त्या घर मालकिनीने तुझ्या गर्लफ्रेंडला घरातून बाहेरसुद्धा काढलं आहे की नाही. गुड न्यूज. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूपच जास्त रडत असते. तिला त्रास होत असतो ह्या गोष्टीचा की ती तिथे अभ्यास करण्यासाठी आलेली असते, MBAची परीक्षा द्यायला आलेली असते आणि त्याचबरोबर ती नोकरी करत घरातली सगळी कामं करत असते. पण आता जर घरच नाही राहिलं तर ती नोकरीला कशी जाणार, अभ्यास कसा करणार, मधुभाऊंना दिलेला शब्द कसा काय पूर्ण करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश इथे आता जानकीची बॅग वगैरे घेऊन येतो आणि तो म्हणत असतो की हे बघ जत्रेवाली, तू जरा आधी शांत हो. तेव्हा जानकी म्हणते, तू गप्प बस, मी का शांत होऊ, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, कळलं ना तुला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, माझ्यामुळे मी काय केलं, मी तर फक्त मदत केली ना तुझी. तेव्हा जानकी म्हणते, तुझी राहू दे तिकडे मदत, मदत करायला का आलास तू माझी, मी मागितली होती का तुझी मदत, म्हणून तू माझी मदत करायला आलास. हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे मला घरातून बाहेर काढले, इतक्या रात्री आता मी कुठे जाऊ. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जत्रेवाली, सगळ्यात आधी तर तू रडणं बंद कर. तेव्हा जानकी म्हणत असते की तू गप्प बस, तुझ्यामुळे माझ्यावरती रडण्याची वेळ आली, कळतंय का तुला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ, तू शांत हो, आपण शांत विचार करूया आणि या सगळ्यावरती काहीतरी तोडगा काढूया ना. तेव्हा जानकी म्हणत असते, आता काय तोडगा काढायचा आहे, इतक्या रात्री मी कुठे जाऊ आणि कुठे राहू, हॉटेलवरती जाऊन राहायला माझ्याकडे तेवढे पैसेसुद्धा नाही आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं तू कशाला हॉटेलमध्ये जातेस राहायला, हे माझं घर आहे ना, तू माझ्या घरामध्ये राहा. तेव्हा जानकी म्हणते, काय, हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याबरोबर हे सगळं घडलं आहे म्हणून तू माझा फायदा घेशील तर तसं होणार नाही आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, एक मिनिट, हे काय बोलतेस तू जत्रेवाली, तुला तरी कळतंय का, मी असं काही बोललो आहे का तुला. हे बघ, मी काय म्हणतो, जोपर्यंत तुझी राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तू आतमध्ये राहा ना, मी बाहेर झोपतो, मी बाहेर झोपू शकतो, मी मॅनेज करेन, तू आतमध्ये बिंदास्त राहा, तुला कुणी काही बोलणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही नाही, राहू दे तिकडे, तुझ्यासारख्या उन्हा टुप्पूचे मला उपकार नको आहेत, कळलं ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अच्छा, मग आता ह्या वेळेला तुझ्यावरती कोण उपकार करायला येणार आहे सांग बरं, तुला माझेच उपकार घ्यावे लागणार आहेत आणि इतक्या रात्री तू कुठे बाहेर पडणार आहेस, कोण आहे तुझी मदत. हे बघ जत्रेवाली, तू ऐक माझं, तू आहे ना कुठेही जाऊ नकोस, तू इथे राहू शकतेस आणि मी बाहेर झोपेन. तेव्हा जानकी म्हणत असते, जत्रेवाली काय बोलतोयस, मला नाव नाही आहे का. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आहे ना तुझं नाव, जत्रेवाली, हो की नाही. बरं ठीक आहे गं, तुझं नाव तरी सांग ना, काय आहे तुझं नाव. तेव्हा इथे जानकी आता नाव सांगायला जाणार. ऋषिकेश म्हणतो, थांबा जरा फिल्मी करूया. आणि ऋषिकेश म्हणतो, हाय, माझं नाव ऋषिकेश रणदिवे आणि तुझं. तेव्हा जानकी म्हणते की माझं नाव जानकी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणत असतो, फक्त जानकी, पण पुढे काहीतरी असेल ना, अण्णा वगैरे. तेव्हा जानकी काहीच बोलत नाही आणि सरळ आपला हात बाजूला घेते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, असो, तू जा आता घरामध्ये जा आणि शांतपणे झोप, मी बाहेर झोपेन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, मॅक, आता तुझं काम झालंच म्हणून समज, आता घरातून तर बाहेर काढलंय, तुझी गर्लफ्रेंड आहे ना, आता थोड्या वेळाने बघ तुला मदतीसाठी फोन करेल आणि मग तू अशी हिरोसारखी एंट्री घे आणि तुझ्या गर्लफ्रेंडची राहण्याची छान अशी व्यवस्था कर, मग तर झालं ना.
तेव्हा इथे मॅक म्हणत असतो, खरंच ऐश्वर्या, तुझ्यामुळे हे सगळं शक्य झाले हा. मला नसतं सुचलं हे सगळं. ऐश्वर्या म्हणते, कधीच सुचलं नसतं, कळते का तुला? कारण तू कसा रे असा इमोशनली विचार करतोस, मनाने विचार करतोस. मी कशी डोक्याने प्रॅक्टिकली विचार करते आणि मला हे छक्के पंजे जमतात रे लहानपणापासून. माझे डॅड इथे पॉलिटिशियनमध्ये आहेत ना, तेव्हा ते जे काही छक्के पंजे करतात ना ते मी लहानपणापासून बघत आले, म्हणून मला सगळं काही जमतं. तेव्हा इथे मॅक म्हणत असतो की बरोबर बोलतेस तू, तुझ्यामुळेच तर हे सगळं शक्य झाले, नाहीतर मला काही जमलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला फोन आलेला असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अरे बापरे, हे कसं काय घडलं? तेव्हा मॅक म्हणतो, काय झालं ऐश्वर्या? हे बघ नक्कीच काहीतरी झाले, मला सांग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे काय सांगू तुला मॅक, तुझ्या गर्लफ्रेंडला घरातून बाहेर काढलं, मग त्यानंतर शेजारी ती त्याच मुलाच्या घरामध्ये जाऊन राहते, कळलं का तुला? तेव्हा इथे मकरंद म्हणतो, काय, ती त्या मुलाच्या घरामध्ये कशी काय राहू शकते? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ तू शांत हो, तू लगेच पॅनिक होऊ नकोस. तेव्हा इथे मकरंद म्हणतो, ऐश्वर्या हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे ते दोघेजण एकमेकांपासून दूर नाही, ते अजून एकमेकांच्या जवळ येतील, तुला कळतंय का? का केलंस तू असं सगळं? मग ती त्या माणसांकडे राहत होती, ते जास्तच बेटर नाही आहे का? तेव्हा इथे मकरंद म्हणत असतो, नाही नाही, मी तिला त्या मुलाच्या घरामध्ये राहू देणार नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला म्हणतो की तुला इथे राहायची गरज नाही आहे, तू चल माझ्याबरोबर चल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे बघ असं काही करू नकोस, मुलींना असं केलेलं अजिबात नाही आवडत. तू तिथे गेलास तर तिला तुझा अजून राग येईल, तुला कळतंय का मॅक? शांतपणे विचार कर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूपच जास्त रडत असते. जानकीला आठवत असतं, मधुभाऊ म्हणालेले असतात की जानकी रडायचं नाही तर लढायचं, आता खूप मोठं व्हायचं आहे तुला. तेव्हा जानकी म्हणते की मी आता परत आपल्या आश्रमामध्ये येणार आहे. तेव्हा सायली म्हणते, यायचं, पण आता परीक्षा पूर्ण झाल्यावरच यायचं, शिक्षण पूर्ण करूनच यायचं, कळलं तुला? या सगळ्या गोष्टी आता जानकीला आठवत असतात. म्हणजे इथे मधुभाऊंची तिच्याकडून असलेली अपेक्षा असू दे, त्याचबरोबर इथे कशा पद्धतीने काकूंनी तिला घरातून बाहेर काढलेलं असतं, ऋषिकेशने तिला आधार दिलेला असतो, या सगळ्या गोष्टी आता प्रेक्षकांनो जानकीला आठवत असतात. तेव्हा इथे ऋषिकेशने मनामध्ये कुठलाही मैल न ठेवता तो इथे जानकीला चांगल्या मनाने म्हणतो की तू आतमध्ये राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी इथे बाहेर झोपेन. आणि तसंच प्रेक्षकांनो ऋषिकेशने केलेला असतो. इतकी थंडी असूनसुद्धा तो बाहेर इथे बाकावरतीच झोपलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला जाग येते आणि तो घरामध्ये येऊन बघतो तर काय, घराचा कायापालटच केलेला असतो. सगळ्या वस्तू आता जागच्या जागी लावून ठेवलेल्या असतात, देवपूजासुद्धा झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश येतो आणि आपल्या घराचं बदललेलं हे रूप बघतच राहतो. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, अरे उठलास तू? चहा तयार आहे, चहा घे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, चहा तयार आहे, पण चहा आणि साखर? तेव्हा इथे जानकी म्हणते, मी सकाळी दुकानातून घेऊन आले. तेव्हा इथे आता ऋषिकेश विचारातच पडलेला असतो. जानकी म्हणते की तुझ्यासाठी गरम पाणी काढून ठेवले, तू जाऊन फ्रेश हो, म्हणजे आंघोळ कर, आणि त्यानंतर तुला कामावरती जायचं असेल ना, नाश्ता करून घे, ब्रेड बटर तयार आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, अरे बाप रे, मी तर विचार केला होता कसं बसं इथे आंघोळ करेन आणि कामासाठी निघून जाईन, पण इथे तर माझ्यासाठी चहा तयार आहे, नाश्ता तयार आहे, अंघोळीसाठी गरम पाणीसुद्धा तयार आहे, म्हणजे हिला या घरामध्ये ठेवून घेतले तर माझाच जास्त फायदा होणार आहे. तेव्हा इथे ऋषिकेशला मनातल्या मनात खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण जानकी घरात आल्या आल्या सगळ्या गोष्टी त्याला आयत्या मिळालेल्या असतात. तेव्हा इथे जानकी म्हणते, मनातून काढून टाक, जे काही मनात आहे ना ते सगळं काढून टाक, कळलं ना तुला? तेव्हा इथे जानकी म्हणते, सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू मला इथे राहू दिलंस, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटत होतं की तू खूप उन्हाट टप्पू आहेस, पण खरं तर तू उन्हाट टप्पू नाही आहेस, तू चांगला आहेस, असं इथे जानकी ऋषिकेशला म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये जानकी म्हणत असते की मकरंद, अरे तो आपल्याला उन्हाट टप्पू वाटत होता ना, पण तो उन्हाट टप्पू नाही आहे, अरे तो खरंच खूप चांगला आहे, जंटलमॅन आहे तो, एकदम प्युअर सोल. त्यानंतर मकरंदला जानकीच्या तोंडून ऋषिकेशची स्तुती ऐकून खूपच जास्त राग आलेला असतो.
तेव्हा मकरन ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो, ऐश्वर्या हे बघ, जे काही करायचं आहे ते कर, साम दाम दंड भेद, जे काही करायचं आहे ते कर, पण त्या मुलाला जानकीच्या आयुष्यातून काढून टाक. मला तो मुलगा जानकीबरोबर त्या घरात नको आहे. तर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, तुझं काम होऊन जाईल. तर इथे आता सारंग आणि सौमित्र दोघेजण ऋषिकेशला भेटायला आलेले असतात, पण तो घरामध्ये नसतो. तेव्हा सारंग म्हणतो, आई अगं टाळं आहे, म्हणजे दादा घरात नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, कुठे गेला असेल ऋषिकेश? तर इथे काही पोलीस लोक येतात आणि गोडाऊनमध्ये ऋषिकेशला बंद करून जातात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो, अरे कोण आहात तुम्ही आणि मला का असं इथे बंद करून ठेवले? हे बघा, मला इथून बाहेर काढा. तर इथे ऋषिकेशला आता एका गोडाऊनमध्ये मुद्दामूनच ऐश्वर्याच्या माणसांनी बंद करून ठेवलेलं असतं.